फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द विजय शो। आज आपको ले चल रहे हैं सीनियर सिटीजन क्लब में, जो अपना सिल्वर जुबली मना रहे हैं, और उनका टीम वर्क देख के आप उनके फैन हो जाओगे। तो चलिए, विरंगुळा केंद्र, कस्तुरबा गांधी उद्यान। मोहन राणे साहेब, नमस्कार। नमस्कार। तुम्ही आपल्या संघटनेबद्दल सांगा, एवढी वर्ष तुम्ही काम करताय। नक्की नक्की नक्की। तर त्याची सुरुवात कशी झाली आणि आतापर्यंतचा सफर सांगा तुम्ही। बरोबर आहे। जवळजवळ 2000 साली आम्ही या संघटनेची स्थापना केली आणि त्यावेळेला मोजून जे रिटायर झालेले पर्सन होते ते आम्ही त्या एका कट्ट्यावर बसून ही संघटनेची सुरुवात केली। आणि हळूहळू आपले नवी मुंबई महानगरपालिकेने ठरवलं की ज्येष्ठ नागरिक रस्त्यावरून फिरत असतात, कुठेतरी कोपऱ्यात बसतात, कुठेतरी झाडाच्या खाली असतात, मग त्यांना काहीतरी आधार मिळावा किंवा ते एकत्र येऊन गप्पा गोष्टी कराव्यात, या दृष्टिकोनातून त्यांनी आम्हाला विरंगुळा केंद्र स्थापन व्हावं यासाठी आमच्या काही ज्येष्ठ नागरिकांची सभा बोलवली। आणि त्या सभेमध्ये असं ठरविण्यात आलं की ज्येष्ठांना एक विरंगुळा केंद्र द्यावं आणि प्रत्येक विभागामध्ये त्यांनी ज्येष्ठांची काळजी घेत प्रत्येक विभागामध्ये त्यांनी जवळजवळ आत्तापर्यंत 37 ते 40 विरंगुळा केंद्र स्थापन केलेले आहे नव्या मुंबईमध्ये। आणि ज्येष्ठांना तो एक मोठा आधार झालेला आहे। या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिक आपल्या समस्यांचे निराकरण करतात। काही घरचे प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना आजारपण असेल का असेल तर एकमेकाशी हितगुज करून एकमेकांचे प्रश्न सोडविले जातात। तसंच एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण इथे केली जाते। आणि असं हे ज्येष्ठ नागरिक गेले आम्ही 20 वर्ष चालवित आहोत। 2000ला आम्ही याची स्थापना केली आणि आज 2025ला आमच्या या संघटनेला 25 वर्ष पूर्ण झाली, म्हणून आज आमचा रौप्य महोत्सव वर्ष आम्ही साजरा करीत आहोत। खूप छान आहे। यावर्षी तुम्ही काय काय प्रोग्राम्स ठरवलेत? आज आम्ही असे गेले अनेक वर्ष आम्ही हे कार्यक्रम करीत आलो आहोत, पण हे 25वे वर्ष असल्यामुळे आज स्पेशल कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत। आणि आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या या संघटनेमध्ये जे सभासद आहेत ते सर्व प्रत्येक गोष्टीमध्ये पारंगत आहेत। आता सांगायचंच कशाला, आमचे विजय नावाचे ते तर आत्ताच्या ज्या कॉम्पिटिशन घेण्यात आल्या त्याच्यात त्यांनी तर 3 बक्षिसं मिळवली आमची, आणि ते आम्हाला खरोखरच भुषणावं आहे। तर आम्ही आमच्या संघटनेमार्फत आज आम्ही एक विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सकाळी आम्ही श्री सत्यनारायणाची महापूजा केली, त्यानंतर भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे। मस्त। हो, आणि भजन पोलीस टीम आहे ना? हो, पोलीस टीम आहे। नव्या मुंबईची पोलीस खाते आहे ना, ते निवृत्त पोलीस अधिकारी आहेत बहुतेक, आणि त्यांचं आम्ही भजन ठेवलेलं आहे। आणि ते भजन संपल्यानंतर ताबडतोब आमच्याच ज्येष्ठ नागरिकांचं एक प्रेसकॉम नावाचं एक मुख्य कार्यालय आहे, त्या कार्यालयातून काही माणसं जे काराकाव म्हणून जे आमचं ऑर्केस्ट्रा आहे तो वाद्यवृंदांचा कार्यक्रम इथे करणार आहे। अरे मजा येईल। अरे वा, धन्यवाद। आमचे हे ज्येष्ठ आज इथे येऊन मस्त मजा करीत असतात, आणि असा हा कार्यक्रम आम्ही गेले अनेक वर्षे राबवत आलो। सामाजिक, शैक्षणिक नाही सांस्कृतिक कार्य करीत असलेली ही संघटना आहे। नाही, खूप छान। आणि तुम्हाला पण खूप अवॉर्ड्स वगैरे गव्हर्नमेंटकडून मिळाले, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना। नाही, मला प्रथम मिळाला गुणवंता कामगार पुरस्कार। हा पुरस्कार महाराष्ट्र शासन देतं माझ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि देशकार्याबद्दल आणि कुटुंबाच्या कार्याबद्दल त्यांनी मला पुरस्कार दिलेला आहे। हा पुरस्कार मला 1992 साली मिळाला। मस्त। त्याच्यानंतर मी सातत्याने वर्तमानपत्रात लिहित असतो आणि त्याच्यामुळे मला जवळजवळ 30 पुरस्कार मिळालेले आहेत। अरे खूप छान। ते तुम्ही त्यातले काही सर्टिफिकेट किंवा फोटो असतील तर शेअर करा लोकांना। नक्की करेन। अजून तुम्ही काय वर्षभरात काय काय कार्यक्रम करतात? अजून मला वाटतं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट राष्ट्रीय सण आम्ही सगळे साजरे करतो। शिवाजी महाराज जयंती करतो, आंबेडकर जयंती करतो। त्याचप्रमाणे सामाजिक जे कार्यक्रम आहेत ते सगळे राबवले जातात तिथे। होळीला वगैरे पण तुम्ही? होळीचे आम्ही कार्यक्रम जोरातच करत असतो, रंगपंचमी वगैरे। मस्त। हो, आणि त्याशिवाय मेडिकल कॅम्प हा महत्त्वाचा इश्यू असतो, आणि आज बऱ्याच ठिकाणी गरज आहे, म्हणून ते आम्ही जवळजवळ वर्षातून आमचे 10 ते 12 कार्यक्रम होतात। खूप छान। आमच्या ज्येष्ठांसाठी असं आम्ही कंटिन्यू कार्यरत आहोत। नाही, मस्त। आणि यात आमचीच माणसं सगळे काम करत असतात। ब्राह्मणाचं काम पण आमचेच एक ज्येष्ठ नागरिक आहेत ते करीत आलेले आहे। नाही, खूप छान आहे। थँक्यू सर, थँक्यू, धन्यवाद। नुगरे साहेब,
थोडं सांगा संघटनेबद्दल. तुम्ही एवढं काम करता, एवढं व्यवस्थित, आणि आजचा प्रोग्राम खूप छान झाला. कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल टीम. तर थोडंसं बोला सर लोकांसाठी. मी केंद्राचे अध्यक्ष NP नगुरे. आज आमचा वेंगुर्ला केंद्राचे 25वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. हा केंद्र स्थापना 2000 मध्ये आमचे स्वर्गवासी सभासद श्री मधुकर कुलकर्णी यांनी स्थापना केली. तिथपासून आमचं केंद्र आजपर्यंत भरपूर प्रगती केली आहे. आमच्या केंद्रामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम आणि इतर कार्यक्रम होत असतात. प्रत्येक महिन्याला शेवटच्या शनिवारी त्या महिन्यातील सर्व सदस्यांचा वाढदिवस बर्थडे सेलिब्रेट होतो. बरोबर आहे. या शनिवारी जोमाने साजरा केला जातो आणि प्रत्येक शनिवारी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम सुद्धा साजरा केला जातो. आता सध्या आमच्याकडे 200 आजी सभासद आणि इतर 300 सभासद कार्यरत आहेत. आणि ऍक्टिव्ह मेंबर आमच्याकडे आता एवढं आलेलं आहे की प्रत्येक म्हणजे ऍक्टिव्ह मेंबर एवढं आलेले आहे आमच्याकडे की प्रत्येक माणूस कोण गाणारा, कोण डान्स करणारा, तर गाणं गाणारा, डान्स करणारा, म्हणजे एक से एक ऍक्टिव्ह मेंबर आमच्याकडे आता सध्या आलेला आहे. मी त्यांचा सगळ्यांचा आभारी मानतो. आणि आजचं कार्यक्रम आमचं एवढं सुपर झालेलं आहे. हो, ते तर तुमच्या 3 लोक, तुम्ही, राणे साहेब आणि गोरे साहेब, मस्त. आणि साळवी. साळवी. नंतर मी यांनाही बघितलं लटकलेले होते वरती. किशोर. किशोर पण होते. पिसाचा पण होते आमचा. अच्छा. हा, हो, बरोबर तेच आहे ना. मस्त. तेच पावती पडतात ना. नाही, सगळ्यांनी मिळून खूप छान केला. एकदम व्यवस्थित. मी आभार मानतो. मस्त झालं. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद. गोरे साहेब, तुम्ही आपल्या संघटनेबद्दल सांगा. तुम्ही बरेच इन्व्हॉल्व असता, बरेच गोष्टी तुम्ही डोनेट करता. मी बघतोय, म्हणजे मी 2 वर्ष इन्व्हॉल्व आहे. पण लोक सांगतात की तुम्ही वर्षानुवर्ष लास्ट टाइम तुम्ही कॅप दिली. बट रिअली यू थिंक अबाउट पीपल, आणि हे खूप मोठी गोष्ट आहे. तर सर तुम्ही थोडं सांगा, म्हणजे तुमचं इन्व्हॉल्वमेंट आणि ही संघटना कशी चालते. 2009 पासून मी या संघटनेचा सदस्य होतो. हा सर. त्याच्यानंतर मी 14 ते 16 मध्ये अध्यक्ष होतो. त्यावेळेला केंद्र अगदी डबघायला आलेलं होतं. मी माझ्या क्रेडिटवर ₹2.25 लाख मी संघासाठी जमवून दिले. अरे ग्रेट सर. आणि त्याच्यापासून आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचा रासच झाला आणि प्रगती झाली. त्याच्यामुळं आम्ही नवीन कार्यक्रम प्रत्येक शनिवारी पूर्वी कार्यक्रम होत होते. हे कार्यक्रम सर्व वन मॅन शो मी आणत होतो. हो. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक हे आपले वडीलच आहे, या हिशोबाने हे केलेलं आहे. आता मी सुद्धा 75व्या वर्षात पदार्पण करतोय. 75+ रिअली. आणि मला 75चा प्रोग्राम 15 मार्च 2025 ला स्पोर्ट्स क्लब वाशी सिल्वर ज्युबिली हॉल येथे आहे. तुम्हाला पण त्याचं आमंत्रण आहे. अरे वा, छान. बस. थँक्यू सर. माझं संपूर्ण नाव दिलीप विश्वनाथ साळवी. सर तुम्ही, मी बघतो म्हणजे सगळे कस्तुरबा केंद्रामध्ये कोण कॅरम खेळतोय, कोण काय करतोय, पण तुम्ही मागे गार्डन मध्ये लागलेले असता. तर तुम्ही काय काय करता आणि अशी आवड कधी तुम्हाला निर्माण झाली? म्हणजे मला पहिल्यापासून ही आवड आहे की गार्डन करावं किंवा काय. कुठे गेलो तरी मी मला जास्त रस गार्डन मध्ये असतो. गार्डन करताच तुम्ही, आणि बाकी पण छोटे मोठे डागडुजी करतच असता. मी बघतो ह्याच्यामध्ये घुसायचा प्रयत्न करतो आणि अनुभव घेतो. नाही, हे खूप छान आहे. म्हणजे या एज मध्ये तुम्ही नवीन शिकण्याचं प्लस काहीतरी करत राहण्याचं. कारण माणूस बिझी असतो ना, मग तो दुसऱ्यांच्या ह्याच्यात पडत नाही. ते सर्वात चांगलं, सर्वात स्ट्रॉंग राहतो. मेन सर्वात ते आहे. आपलं आयुष्य जरी वाढलं तरी काम करत राहिलं तर पुढचं आयुष्य पण चांगलं राहतं. खरंय. मुवमेंट होत राहते, डोक्याची पण शरीराची पण. स्मरणशक्ती पण वाढते ना, अनुभव मिळतो. आणि मन प्लस म्हणजे ते आहे अनुभव. आणि प्लस ग्रीनरीचा तर आनंदच वेगळा असतो, त्याच्यात काम करायचं. आपलं वय कसं वाढेल हे बघायचं, दुसरं काय नाही. आणि लोकांच्या लक्षात राहील तुमचं काम. नेहमी मिस करतील जेव्हा तुम्ही नसाल तर, कारण तुम्ही लहान खूप करत असता. तर थँक्यू व्हेरी मच आणि कंटिन्यू. थँक्यू. नाही, मस्त. थँक्यू सर.
मम्मी, आज पूजेला बसायला मिळालं तुम्हाला, तर कसं वाटतं अॅनिव्हर्सरीच्या दिवशी? खूपच छान वाटतं की एवढ्या दिवसांनी वर्धापन दिन आणि आमची अॅनिव्हर्सरी, तर खूपच छान आणि आनंदाने शांत वाटतं. कितवी अॅनिव्हर्सरी? 33 इयर्स कम्प्लिटेड. व्हेरी गुड. असेच खुश राहा आणि मजा करत राहा. काही चुकलं असेल तर क्षमा करा. पुढल्या कार्यात काही उणीव राहिली असेल तर ती पूर्ण मानून घ्या. सर्व सभासदांना उत्तम आरोग्य, मनस्वास्थ्य लाभू द्या. सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ द्या. सगळ्यांच्या मनशांती लाभू द्या. काही चुकलं असेल तर माफ करा. ओम शांती शांती शांती. निमित्त होतं सत्यनारायण पूजेचं, नाव घेतो ज्योतीचं, सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी. शब्द म्हणजे अर्थ, काव्य म्हणजे कविता, नितीन आणि ज्योती म्हणजे सागर आणि सरिता. मेरी मोहब्बती तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान. तू पे कुर्बान मेरी जान मेरी जान. प्रोग्राम खूपच सुंदर झाला. मला तर वाटते कल्याण संघटना ही ज्येष्ठ नसून श्रेष्ठच आहे. त्याचा आनंद आम्ही नेहमीच घेतो. थँक्यू. तर आजकाल बरेचसे लोक दुःखी असतात, त्याच्यासाठी हा एक शेर मी तयार केलेला आहे. खुशियाँ आए जीवन में तो चख लेना मिठाई समझकर, खुशियाँ आए जीवन में तो चख लेना मिठाई समझकर, कभी गम भी आए तो खा लेना दवाई समझकर. वाह वाह सर, वाह वाह, सही एकदम. भाई चल रहा है जोर में काम. वेरी गुड. बढ़िया. गरम गरम पूरी. कहना.